तर आपण जरायू जाऊ. काय आपण पाहतो, एखादी गाय वासराला जन्माला घालते तर त्याच्यासोबत जहार बाहेर पडतो की नाही. तर आपण सर्व जे आहोत आपल्याला गर्भामध्ये येऊन त्या ठिकाणी जन्माला यावं लागतं. परंतु तो परमात्मा हिरण्यगर्भ नाही, त्याला कोणाच्याही गर्भामध्ये येऊन जन्माला येण्याची गरज नाही. तो भक्तासाठी गर्भाला येण्याचं सोम करत असेल, परंतु तो अजन्म आहे. आणि म्हणून ज्याने ब्रह्मदेवाला सुद्धा वेदार्थाचं ज्ञान प्रतिपादन करून सांगितले, म्हणून त्याला जन्माद्यश्य म्हटलेला आहे. मग तो परमात्मा कसा आहे तर सांगतात, चार्थेष्वभिज्ञ स्वराट. तो स्वराट आहे जो आपल्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित आहे, तर त्याला स्वराट असं म्हटलं जातं. काय स्वप्रकाशाने जो संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो असा तो परब्रह्म आहे. माया व माया कार्यापासून जे अलिप्त आहे अशा परमसत्याची व्यास महर्षी या ठिकाणी वंदना करतात. आणि म्हणून जन्माद्यश्य यतोन्वयादितरत चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवयी मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. अशा सत्याची परम वंदना करतात. आणि नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी सत्य कोणाला म्हटलं जातं. परमात्म्याचंच एक नाव सत्य आहे असं आपण काल पाहून गेलो. तो कसा आहे परमात्मा? सत चित आणि आनंद स्वरूप परमात्मा आहे. आणि म्हणून त्याचंच वर्णन गोस्वामी तुलसीदासजी आपल्या रामायणामध्ये करतात. गोस्वामी म्हणतात की या जगामध्ये सत्यासारखा दुसरा धर्म नाही. काय म्हणून जीवनामध्ये सदैव सत्याचं आचरण केलं पाहिजे. धर्म न दूसर सत्य समान आगम निगम पुराण बखाना. धर्म न दूसर सत्य समान आगम निगम पुराण बखाना. परहित सरीस धर्म नहीं भाई परपीड़ा सम नहीं अधमाई. परहित बसे जिनके मन माही दिन जब दुर्लभ कछुआई. मंगल भरा गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात. धर्म न दूसर सत्य समाना आगम निगम पुराण बखाना. की सत्यासारखा दुसरा धर्म या जगात नाही. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने सत्य आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्याने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्य बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे की नाही? बोलता का तुम्ही सत्य? खरं बोलता?